शेतकरी मित्रांनो, पिकांची मुळं कुजणे, खोड सडणे, पानगळ होणे, झाडं वाळणे यासारख्या अनेक रोगांना जमिनीत असणाऱ्या हानिकारक बुरशींमुळं म्हणजेच पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, फ्युझॅरियम, मॅक्रोफोनिया, स्क्लेशियम, वर्टिसिलियम इत्यादी कारणीभूत असतात। या सर्व हानिकारक बुरशींना आटोक्यात आणण्यासाठी रामबाण उपाय म्हणजेच ट्रायकोडर्मा बुरशी। शेतकरी मित्रांनो, जैविक रोग नियंत्रणात महत्त्वपूर्ण ठरलेली बुरशी म्हणजेच ट्रायकोडर्मा बुरशी। शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा म्हणजे काय? ट्रायकोडर्मा ही मातीमध्ये वाढणारी परोपजीवी बुरशी असून ती फार जलदरित्या वाढते। काट्याने काटा काढणे या उक्तीप्रमाणे ट्रायकोडर्मा ही बुरशी इतर अनेक उपायकारक बुरशींवर आपला जीवनक्रम पूर्ण करून अपायकारक बुरशींना नियंत्रणात ठेवते। ट्रायकोडर्मा ही बुरशी ट्रायकेडर्मिन, ग्लिओटॉक्झिन, विरिडिन यासारखी प्रतिजैविक निर्माण करते। या विषारी द्रव्यामुळे हानिकारक बुरशी नष्ट होण्यास मदत होते। ट्रायकोडर्मा या बुरशीच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत। त्यातील महत्त्वाची जात म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा वर्जियानम, हॅमटॅम, ट्रायकोडर्मा कोनिंग इत्यादी सर्व जाती हानिकारक बुरशींना नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा तयार करण्याची पद्धत कशी असते? ट्रायकोडर्मा ही जमिनीमध्ये वाढणारी मित्र बुरशी आहे। ट्रायकोडर्माच्या वेगवेगळ्या जाती जमिनीमध्ये कमी जास्त प्रमाणात उपलब्ध असतात। या जमिनीत असणाऱ्या परिणामकारक जाती प्रयोगशाळेत मातीतून अलग करून विशिष्ट प्रकारच्या माध्यमांवरती वाढवलं जातं। यातील उत्कृष्ट कल्चर निवडून ते जास्त प्रमाणात तयार करण्यासाठी ज्वारी किंवा भरडलेल्या मक्याच्या दाण्यावर वाढवले जाते। हेच ट्रायकोडर्मा मिश्रित बियाणं टाल्कम पावडर किंवा लिग्नाइटमध्ये मिसळून ट्रायकोडर्मा बुरशीनाशक तयार केलं जातं। हे बुरशीनाशक बीज प्रक्रिया त्याचबरोबर रोपट्यांच्या मुळांवर प्रक्रिया करण्यासाठी व मातीत मिसळण्यासाठी वापरलं जातं। शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची भुकटी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यासाठी 8 ते 10 ग्रॅम या प्रमाणात चोळायची आहे। जर ट्रायकोडर्मा बरोबर रायझोबियमचा वापर करायचा असेल तर त्यावेळी प्रथम ट्रायकोडर्मा भुकटी चोळायची, नंतर रायझोबियमचा थर द्यायचा आहे। रोपट्यांच्या मुळांवरती प्रक्रिया करण्यासाठी वाफ्यातून रोपं स्थलांतरित करताना रोपट्याची मुळं स्वच्छ पाण्यात धुवून ट्रायकोडर्माच्या द्रावणात 10 मिनिटं बुडवून ठेवायची आहेत। यासाठी प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची भुकटी मिसळायची आहे। शेतकरी मित्रांनो, मातीत मिसळत असताना भाजीपाला पिकांसाठी वाफे तयार करणं गरजेचं असतं। वाफे तयार करताना प्रति चौरस मीटर जागेत 200 ग्रॅम ट्रायकोडर्माची भुकटी 1 किलो शेणखतात मिसळून टाकायची आहे। शेणखतामध्ये ट्रायकोडर्माची वाढ लवकर होते, त्यामुळे वाफ्यातील इतर हानिकारक बुरशींना वाढण्यापासून प्रतिबंध केला जातो। पेरणीनंतर पिकांवर येणाऱ्या रोगाला आळा बसतो।